घरात येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. महाराष्ट्रातील कांद्याला 40% एक्सपोर्टला शुल्क वाढीमुळे भाव मिळत नाही. दर जास्त असल्याने विदेशात मागणी होत नाही. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांकडे तसाच पडू नये. तर दुसरीकडे मात्र आता केंद्र सरकारने निर्णय घेतलाय की बेंगळुरू रोज या कांद्याला 40% शुल्क माफी देण्यात आली. या कांद्याची विदेशात सर्वात जास्त मागणी असते. त्यामुळे या कांद्याला शुल्क माफ करण्यात आले. शुल्क माफीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी संतापला असून मागील महिन्यात देखील गुजरातच्या कांद्याला एक्सपोर्ट बंदी असताना परवानगी देखील देण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. केंद्र शासनाने आज त्या ठिकाणी बँगलोर आणि कर्नाटक भागातील जो काही बँगलोर रोज कांदा आहे त्या कांद्यावर जी काही 40% ड्युटी आहे ती काढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. परंतु महाराष्ट्रातील जो काही कांदा आहे त्या कांद्यावर अजूनही 40% ड्युटी लावलेली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने कांदा हा निर्यात होणं अपेक्षित होता त्या पद्धतीने कांदा हा महाराष्ट्रातील कांदा निर्यात होताना दिसत नाहीये. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अशी विनंती आहे की ज्या पद्धतीने गुजरातचा सुरुवातीला 2000 मेट्रिक टनाला परवानगी दिली, आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर बँगलोर रोज या कांद्याला 40% ड्युटीतून बाजूला काढलेले, त्यावरची ड्युटी कमी करण्यात आलेली. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील कांद्यावरची सुद्धा ड्युटी जर कमी केली तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील कांदा सुद्धा हा परदेशात जाऊ शकतो आणि तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला त्यातून बाजारभाव चांगले अशा पद्धतीने मिळू शकतील. परंतु जर 40% ड्युटी ह्या महाराष्ट्रातील कांद्यावर जर सातत्याने जर ठेवली तर पाहिजे त्या प्रमाणात कांदा हा निर्यात होणार नाही आणि जे काही शेतकऱ्यांना भाव अपेक्षित आहे ते या ठिकाणी मिळताना दिसत नाही. म्हणून आमची शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाला विनंती आहे की ज्या पद्धतीने बँगलोर रोज कांद्यावरची ड्युटी त्या ठिकाणी काढलेली त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील कांद्यावरची ड्युटी सुद्धा या ठिकाणी कमी करण्यात यावी, ती काढून टाकावी व जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल यासाठी प्रयत्न करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. बघा, आज बेंगलोरच्या रोज अनियनला ज्या पद्धतीने 40% निर्यात शुल्कातून वगळलं आहे हे अन्यायकारक आहे. कारण आधी गुजरातचा जो पांढरा कांदा आहे त्याला निर्यातीला परवानगी दिली, आता बेंगलोरच्या कांद्याचा आणि वेगळा 40%चा निर्णय घेतला. आज महाराष्ट्रातल्या कांद्याला निर्यात करण्यासाठी $550 प्रति टनाला निर्यात किमान निर्यात मूल्य आहे, तर त्याच्यावर 40% निर्यात शुल्कही भरायचं आहे. यामुळे शेतकऱ्यांचं कांद्याचा दर न वाढण्यामुळे दर महिन्याला काही करोड रुपये नुकसान होत आहे. याला मागच्या 8-9 महिन्यापासून केंद्र सरकारची कांदा निर्यात बंदी आणि त्या निर्यात बंदी आता जी हटवली 4 मेला, त्याच्यावरती जे इतर जे बंधन आहे, जे अटी शर्ती आहे, त्याच्यामुळे हे होत आहे. आणि महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. कारण एवढ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा पिकवलेला कांदा सरकारच्या धोरणामुळे जर कवडीमोल विकावा लागत असेल तर सरकारचं हे भेदभावाचं धोरण जे आहे, वेगळ्या राज्याला वेगळं नाही. महाराष्ट्र असं राज्य आहे की संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन ह्या राज्यात होतं आणि नेमकं ह्याच राज्यावरती केंद्र सरकारकडून सतत अन्याय होत आहे. आमचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे, कुठल्याही प्रकारे अटी शर्ती न ठेवता सरसकट कांद्याची निर्यात ही खुली करावी. याच्यामध्ये निर्यात शुल्क असेल किंवा किमान निर्यात मूल्य असेल हे पूर्णपणे शून्य करावी, हीच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. कांद्याला 1 एकरामध्ये फक्त कांदा निघतो किती 70-80 क्विंटल निघतो, जास्त काय निघत नाही. त्याला उत्पादन खर्च कमीत कमी 2500 रुपये उत्पादन खर्च एका क्विंटलला. तर याच्यानंतर जर समजा 70-80 क्विंटल कांदा निघत असेल आणि एवढा जर खर्चाचा अंदाज काढल्यानंतर जर कांद्याला भाव जर 1500 रुपये 1400 रुपये जर जात असेल तर त्याच्यानंतर मग त्या कांद्यातून आम्हाला शेतकऱ्याला शिल्लक काही राहतच नाही आहे. आणि एवढे आम्ही रात्रंदिवस काबाड कष्ट करून त्या कांद्यापासून जर काही फायदा होत नसेल तर त्या कांदा पिकवल्याचा उपयोग होत नाही. तर आम्हाला पर्याय तर फिक्टच कांदा हे करावंच लागतं दरवर्षाप्रमाणे. त्याच्यामुळे सगळं काही जे असेल तर आमचं जीवन त्या पिकावर आहे, कांदा पिकावर. आणि हे जर सरकार असं करतंय, शुल्क कमी करत नाही, उलट 40% वाढवून घेऊन राहिले, याच्यानंतरही तर ते काही विचार करत नाही. हे सरकार कर्नाटक सरकारमध्ये त्यांनी कमी केलेलं आहे, गुजरातमध्ये कमी केलेलं आहे, तसं महाराष्ट्रात पण कमी करावं. कमीत कमी कांदा 2,500-3 हजाराच्या पुढं, 3-4 हजाराच्या पुढं जर गेला तर शेतकऱ्याला आनंदीच राहील शेतकरी. तेव्हा हे कांदा प्रकरण नेमकं कोणाच्या डोळ्यात पाणी आणतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.